हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी आत्ता आलेली आहे महाराष्ट्र मंडळाच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमासाठी. खूप धमाल मस्ती आणि त्यातला एक स्पेशल कार्यक्रम जो लहान मुलांसाठीचा केलेला तो मला फार आवडला. तो मी एवढा रेकॉर्ड केलेला आहे. आय होप तुम्हाला तो आवडेल. एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये अगदी इतकं चुकल्यासारखं वाटतंय ना, की मागची 2-3 वर्ष कमिटीवरती होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी काम असायचं. यावर्षी काहीच काम नाहीये. या वर्षीच्या कमिटीने सुद्धा प्रोग्राम खरंच खूप खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे. पण चेअरवरती नुसतं बसून प्रोग्राम एन्जॉय करायला काहीतरी असं वाटतं की चुकल्यासारखंच. नमस्कार मंडळी, माझं नाव दीप्ती सूर्यवंशी. 2026ची मी नवीन प्रेसिडेंट आहे. महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम झाला आज गुढीपाडव्याचा. तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या या मंगलमय वातावरणात आम्ही अनुभवला एक अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारा कार्यक्रम. तो म्हणजे लहान मुलांचा पारंपरिक देवदेवतांवर आधारित असलेला फॅशन शो. यावर्षी महाराष्ट्र मंडळात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवेशद्वारावर उभारलेली सुंदर गुढी, रंगीबेरंगी रांगोळ्या, पारंपरिक वेशभूषेत आलेले कुटुंब आणि सगळीकडे पसरलेला आनंद. वातावरण अगदी सणासुदीचं झालं होतं. ढोल ताशांचा गजर, मराठी गाणी, मुलांचा खळखळाट आणि कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली होती.
याला आपण फॅशन शो जरी म्हणलं तरी भारतीय देवदेवतांच्या कथा मुलांपर्यंत पोचवण्याचा हा पालकांचा एक सुंदर प्रयत्न होता. एकामागून एक लहान मुले स्टेजवर येत होती आणि प्रत्येकजण एका वेगळ्या देवतेच्या रूपात दिसत होते. कोणी भगवान शिव बनून जटा, भस्म, त्रिशूळ घेऊन शांतपणे चालत येत होते. कोणी गणपती बाप्पाच्या रूपात गोंडस हास्य करत सर्वांना नमस्कार करत होते. कोणी बालकृष्ण बनून मोरपीस, बासरी, माखनचा हंडा आणि सर्वांचं मन जिंकत होती. कोणी दुर्गा माता आत्मविश्वासाने उभी राहिली होती. कोणी श्रीराम, कोणी सीता, तर कोणी हनुमानाच्या वेशात उत्साहाने स्टेजवर चालत येत होते. प्रत्येक मुलाच्या वेशभूषेत बारकाईने केलेली तयारी दिसत होती. पालकांनी खूप प्रेमाने आणि मेहनतीने मुलांना तयार केलं होतं. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्टेजवर चालताना दिसणारा आत्मविश्वास आणि प्रेक्षकांकडून मिळणारा टाळ्यांचा कडकडाट हे सगळं पाहून वातावरण भारावून गेलं होतं. या उपक्रमाचा खरा उद्देश खूपच अर्थपूर्ण. आजच्या पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे, देवदेवतांच्या कथा मुलांपर्यंत पोचवणं आणि परंपरांचा आनंद या माध्यमातून शिकवणं. अनवरत भूमंडळी भेट तू होता. चला कल्पतरूचे आळव चेतना चिंता. असा पारंपरिक पद्धतीने गुढीपाडव्याचा प्रोग्राम झाला आणि त्यानंतर जेवणाची गंमत. जेवणात होतं पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, अगदी पारंपरिक. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.